जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावरती अभंग गाथा लिहिल्या असं अहो तुका म्हणे उभं राहा आणि जे जे होतं ते पहा. काय उभं राहा म्हणजे काय? उभं राहा म्हणजे आर्यमन अंतर्मुखी होऊन पाहणं, डोळ्यांनी पाहणारं, कानाने ऐकणारं, नाकाने सुंगणारं, जिभेने रस चाकणारं, कडू खारट गोड तिखट तुरट आपण शरीराला स्पर्शाने जाणवणारं आणि चिंतन मनन करणारं. आलंबने चिंते ती चिंतन. हे चित्त नेहमीच विचार करत राहतं, कुठलं ना कुठलं चिंतन मनन करत. भूतकाळात भविष्यकाळात डोकपलट करत, असं झालं होतं तसं झालं होतं, आता असं नाही करणार तसं नाही करणार, अमकं करेल इतकं करेल फराळं करेल, मनोरे बांधतात. एक विचार संपला की दुसरा विचार तोड काढतो वरती, दुसरा झोपून गेलं काय, मरून गेलं काय, तरी मन चिंतन मनन करणं थांबवत नाही. त्याचं का बिना पैशाने बिना पगारी आहे ना, 24 तास चिंतन मनन करत राहत, त्याला पगार मोजावा लागत. एवढं चंचल चपळ चित्त, या चंचल चपळ चित्ताला समाहित करण्यासाठी अंतर्मुखी होऊन पाहणं म्हणजे उभं राहणं आहे. डोळे लावणं, दोन्ही ओठ बंद करणं, नाकात जाणं येणं करणार नाही, तर स्वाभाविक पाहणं. पाहता पाहता उभं राहणं. आर्य मग काय तोंडाने बोलायलाच नाही, पण कुठल्या इंद्रियाने काय खाणं करून सांगायचं नाही. याला म्हणतात आर्य मग अंतर्मुखी. पण उभं राहा, जे जे होतं ते पहा. जसा डाव्या नागपुडीतनं, कधी उजव्या नागपुडीतनं, कधी दोन्ही नागपुडीतनं श्वास येतो जातो, कधी लांब असतो, कधी आकुळ असतो, कधी वेगाने, कधी संत गतीनं, कधी सूक्ष्म असतो, कधी सूक्ष्म, कसाही असू दे ना. जे जे होतं याची देही याची सोहळा, हा मुक्तीचा सोहळा. बरं का? या शरीराचा मनाचा प्रपंच पाहिला. उदय व्यय उदय वय, उदय व्यय पाहता पाहताना उदय व्ययातीत हा प्रपंच त्यांनी गाथा. वा तुकोबाराच्या गाथा रुचा नाही म्हटलं, गाथा हा प्रभावच आहे. भगवान बुद्धांची मूळ गाथा, मूळ उपदेश काय? दिठ्ठे दिठ्ठमत्संग भविष्यती, सुत्ते सुत्तमत्तंग भविष्यती, मुत्ते उत्तमत्तंग भविष्यती. केवळ पाहण्यासाठी पाहणं, ऐकण्यासाठी ऐकणं, सुंगण्यासाठी सुंगणं, ह्या मुक्तीच्या पायऱ्या आहेत, समजलं? त्यामुळं काहीही न करणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. म्हणजे मनाचा प्रतिक्रिया करणारा हा मनाचा संखारा खंदा आहे ना, तो अजिबात आपलं ऐकत नाही. आपलं मन एवढं बुजोर असतं, आपलं मन आपल्याला ऐकत नाही. सैराटासारखं 10 दिशेला पळत राहते. त्यामुळे या सैराटासारख्या 10 दिशेला पडणाऱ्या मनाला तुकोबाराने त्या तिथे याद केलं. कसं हे सगळी शरीर यात्रा केली, पंढरीची यात्रा केली. कुठल्या आधारानं? ही प्रज्ञा जागवून. तेव्हा हे सगळं त्रिपिटकातला सार त्या लेडीजनं त्यांना प्राप्त झालं. गाडगे बुवा आयुष्यभर पंढरीला राहिले, पण मंदिरात कधी गेले का? मंदिरात देवळात देव नाही, रात्री म्हणजे देवळात राहत पुजाऱ्याचे. त्यांना असं तत्व कळलं. त्यामुळे संत आणि नाही लागत अंत, ह्या सगळ्या साधू संत चळवळीतनं आमचे शिवाजी महाराज असले गुरु ते. त्यांची प्रवचनं ऐकताच मोठे पुरावे मिळतात. पण रामदास स्वामीची कधी आयुष्यात भेट झाली नाही, तरी लिहिणारवाल्याच्या हातात लिखाण काम होतं. त्यांनी गुरुस्थानी ठेवलं, लपवून ठेवलं सगळा इतिहास. त्याच्यामुळं हा नवा इतिहास लिहावा लागेल, घडवावा लागेल. जसं जसं नवे नवे संदर्भ येतात तसा नवा इतिहास घडवण्यासाठी, ही नवी पिढी तयार करण्यासाठी, तर पुढल्या पिढीत नाही तर पुढली येणारी पिढी आमच्या नावानं रडेल, तुम्ही काय केलं होतं. हां, नाही तर मोठं बोलतील ना, आमच्या मागच्या पिढीनं काय केलं. तर येणाऱ्या पिढीसाठी ते आमचं कमीत कमी, नाही तर आम्हाला शिव्या घालतील, आमच्या पूर्वजांनी काय केलं. येणाऱ्या पिढीचा आधार कमीत कमी त्यांना सुज्ञ बनवायचं, ज्ञानी बनवायचं. हे ज्ञानगंगा निसर्गाला नाही माहिती आहे का? निसर्ग कसा झाला माहिती, कसा तयार झाला ते नाही माहिती. ही ज्ञानगंगा मात्र बोधगयत न वाहते. बोधी प्राप्त झाल्यावर बुद्धांना ही निसर्गाचा स्वभाव. तुमचा स्वभाव कसा आहे ओळखता आलं तुम्हाला? तुमचा स्वभाव रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं तुम्ही. ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की इसाई असोत की मुस्लिम, ब्राह्मण की ब्राह्मण, तर या देशाची की त्या देशाची, या वंशाची असू की त्या वंशाची, सगळी माणसं नेहमी रागरंजित, दिशदूषित, मोहगोळीत होते. कामं करतात काय वाच्या मनाची, युद्धचित्ताने कामं नाही करतायत. बुद्धाला ज्यावेळेस बोधी प्राप्त होते ना, बोधगया, तिथून ही ज्ञानाची गारा, ज्ञानगंगा म्हणतात. गंगा म्हणजे हा प्रवाह आहे. ही ज्ञानगंगा बोधगयेत वाहते. बुद्धत्व प्राप्त, बोधगयान, बोधी ज्ञान
गयान नचा अपभ्रंश झाला आणि बोधगया शिल्लक. समजलं? ज्ञानगंगा ती हे प्रकृतीचं सेंटर म्हणजे बोधगया आहे. प्रकृतीचं सेंटर म्हणजे ज्ञानाची गंगा तिथून वाहते. बोधी प्राप्त होणे ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञानाचा आविष्कार बुद्धांना करता येतो, ज्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही कालखंडातील परिपूर्ण आणि परिशुद्ध जाणकारी त्यांना असते. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल. संपूर्ण ज्ञानी म्हणून त्यांना संपूर्ण ज्ञानी म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध असं. त्यामुळे सम्यक संबुद्धाचं ज्ञान सगळ्या संत चळवळीत, ते हिंदू असोत, मुस्लिम असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, इसाई असो, सगळ्या संप्रदायांमध्ये वस्त्रत ज्ञानाची गंगा तिकडे करतात, तिकडे बसतात. चांगलं चांगलं वाटतं. जसं मनुस्मृती 5व्या अध्यायामध्ये काय लिहिलं माहिती आहे? आयुर्विद्या यशो बलं. बरं का? धम्मपदातली ही 107वी गाथा ती काय म्हणते? आयु वंडो सुखम बलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की भगवद्गीता दुसरी तिसरं काहीही नसून धम्मपदाची नकल आहे. मनुस्मृतीत देखील हा अध्याय दिसतो ना, जसं तसं भारतीय भाषांतर केलेला संस्कृत. ज्ञान हे सगळे ग्रंथ आहेत ना, रामायणातला हा राम, महाभारतातला कृष्ण, या जातकमधून जिथं जातं मथुरेत कृष्णाचं काहीच नाही आहे, ते बुद्धच दिसेल. राम रावणाची असली कथा मी लंकेला जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो. रावणाचा आता पता नाही. राम रावणाची कथा आमच्या माथी मारलं, हे आमच्या घशात टाकलं गेलं. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामी आहे ना, त्याच्यामधली रामकृष्ण घुसवलं आमच्यावर. ही प्रतिक्रांती झाल्यानंतर हे सांस्कृतिक प्रतिक्रांती झाली ब्राह्मणवादी, त्यामुळे सगळे हरवून बसलो आम्ही, आमचा इतिहास हरवून बसलो. ज्यामुळे काय झालं, असली लंका म्हणजे सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी नगरी म्हणजे पाटलीपुत्र होती सम्राट अशोकाच्या काळात. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला 19 मोठे मोठे विद्यापीठ आणि बोधी ज्ञानाचा प्रसार जगात सगळे लोक सोने की चिडिया म्हणून हा देश गणला जायचा. एवढे मोठे विद्यापीठ होते. नालंदा 6 महिने जगत नाही. 4 विद्यार्थ्यामागे एक प्रोफेसर असायचा, 5 विद्यार्थ्यामागे एक प्रोफेसर असायचा, असं त्या धम्मदीपीच्या आलेखावर लिहिलेलं आहे. केवढं मोठं विद्यार्थी. हे एवढी मोठी मोठी ज्ञानगंगा इथनं वाहिली बरं का, ज्ञानगंगा इथनं वाहिली. पण प्रतिक्रांती झाल्यानंतर आता शोधावं. आता जे गांधी मैदान आहे ना पाटलीपुत्रमधलं, गांधी मैदान ते अशोकवन होतं. ही असली रावण, असली लंका म्हणतात ना, असली लंका म्हणजे पाटलीपुत्र आहे बरं का. सगळ्यात जगात मोठं शहर होतं, ते जाळलं. कोणी जाळलं म्हणतात? शुंग, पुष्पशुंग. हे खिलचीने जाळलं म्हणतात, इतिहासात सांगतात पुष्पशुंग शेंडीवाल्याने जाळलं बरं का. ज्यामुळं 6 महिने हे विद्यापीठ जळत राहिले. अशा रीतीनं ही घटना प्रतिक्रांतिकारी आहे हे बाबासाहेबांनाच फक्त समजलं. इतरांना इतिहासाचं संशोधनच करता आलं नाही, इतिहास काय घडवू शकते. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद, प्रतिक्रांती हे शब्द त्यांच्या चित्तातनं चितारले गेले ना. याचा प्रभाव असा झाला म्हणजे हा सगळा ब्राह्मणवादाच्या पाशात एवढा अडकला गुलामी, त्याला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. कुठलाही क्रियाकर्म करताना बामणाला बोलवायचं लागलं. म्हणजे अलीकडे आपण आदिवासी म्हणणारे आमचे पाहतो महादेव कोण, त्यांना बामण बोलवावं लागतं. तुम्ही आदिवासी, तुम्ही बामणाला कशाला बोलवता? काय करतात ते बामण? नागबली पूजा करतात, नागांचा बळी देतात. हेच नाग लोक ना, हेच नागवंशी, आणि हे नागाचा बळी देणार, पूजा करायला लावतात. आता कसं ज्या पाठी चुकतात सुरत होतं.